पण या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणखी पाऊस येण्यासाठी कंप्लीट 12 दिवस पूर्ण राहिलेले आहेत। त्या 12 दिवस पूर्ण असताना म्हणजे 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून येणार आहे। त्या 12 दिवसामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या म्हणून हे अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। यावर्षी मान्सूनसाठी पोषक असं खूप वातावरण चांगलं आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीचे कामे करून घ्या आणि आपण आपल्या शेतीचं नियोजन करा। त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन सध्या राज्यामध्ये देखील आता म्हणजे आज 26-27 दरम्यान आता म्हणजे पूर्व विदर्भाकडे मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात। पण त्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 31 मेच्या नंतर 31 मे ते 1-2 जूनच्या दरम्यान परत राज्यामध्ये मान्सून पूर्व मोसमी पाऊस बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। हे पूर्व मोसमी पाऊस पडल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागेच लगेच मान्सूनचा पाऊस येणार आहे म्हणून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी